श्री गणेशाय नमः. नामधारक भक्तासी सिद्ध सांगे विस्तारेसी, अवतार झाले मानुषी भक्तजन तारावया. ऐक भक्ता नामधारका, अंबिरीशा कारणे विष्णू ऐका. अंगीकारिले अवतार देखा, मानुषी नाना रूप घेतसे. मत्स्य कुर्म वराह देख, नराचा देह सिंहाचे मुख. वामन रूप झाला भिक्षुक, झाला ब्रह्मज्ञ क्षेत्रकर्मी. दशरथ कुळी जन्म, प्रख्यात अवतार श्री रघुराम. राजा होऊनी मागुती जन्म, गवळिया घरी गुरे राखी. वस्त्रे फेडूनी झाला नग्न, बौद्ध रूपी झाला आपण. होऊनी कलंकी अवतार जाण, तुरुंगारूढ काय आवडी. भक्तजन रक्षणार्थ अवतरला श्री गुरुनाथ. सगरांकारणे भागीरथ आणि गंगा भूमंडळी. ऐसी एक विप्रवनिता, आराधिले श्री विष्णू दत्ता. तिचे उदरी अवतार धरिता, आश्चर्य झाले परियेसा. पिठापूर पूर्वदेशी, होता ब्राह्मण उत्तम वंशी. आपस्तंभ शाखेसी, नाम आपळ राज जाण. त्याची भार्या नाम सुमता, असे आचारी पतिव्रता. अतिथी आणि अभ्यागता, पूजा करी भक्तिभावे. ऐसे असता वर्तमानी, पती सेवा एक मनी. अतिथी पूजा सगुणी, करी निरंतर प्रियेसा. वर्तता ऐसे एके दिवशी, आला दत्त अतिथी वेशी. श्राद्ध होते अमावस्येसी, तया विप्रा घरी देखा. न जेविता ब्राह्मण घरी, दत्तात्रेय भिक्षा घालिते नारी. दत्तात्रेय साक्षात्कारी, प्रसन्न झाला ते वेळी. त्रिमूर्तीचे रूप घेऊनी, स्वरूप दाविले अति गहनी. पतिव्रता धरुणी चरणी, नमन करी मनोभावे. दत्तात्रेय म्हणती तेसी, मागवो माते जे वांछिसी. जे जे वासना तुझे मानसी, पावेल त्वरित म्हणितले. ऐकोनी स्वामीचे वचन, विप्रवनिता करी चिंतन. विनवितसे कर जोडून, नाना परी स्तवोनिया. जय जय जगन्नाथा, तू तारक भवासी तत्वता. माझे मनी असे आरता, पुरवावी ते देवराया. आता माते वर देसी, वासना असे मानसी. न व्हावे अन्यथा बोलासी, कृपा सिंधू देवराया. माझे मनीची वासना, तुवा पुरवावी जगज्जीवना. अनाथा तारका नारायणा, म्हणून चरणी लागली. ऐकोनी तिचे करुणावचन, संतोषला त्रय मूर्ती आपण. कर धरुनी आश्वासन, माग जननी म्हणतसे. तव बोलिले पतिव्रता, स्वामी जे निरोपिले आता. जननी नाम मज ठेविता, करा निर्धार याची बोला. मज पुत्र झाले बहुत, नवती स्थिर जीवित. जे राहिले असती आता, जीवित अक्षहीन पादहीन. वावा पुत्रा म्हायसा, ज्ञानवंत परमपुरुषा. जगद्वंद्य देव सदृशा, तुम्हा सारिखा दातारा. ऐकोनी तेचे वचन, प्रसन्न झाला दत्त आपण. पुढे असे कार्य कारण, दीक्षार्थ भक्त जनासी. तापसी म्हणे तियेसी, पुत्र होईल परियेसी. उद्धरील तुझ्या वंशासी, ख्यातिवंत कलियुगी. असावे तुम्ही त्याची या बोली, येरवी न राहे तुम्हा जवळी. ज्ञानमार्गी अतुर्बळी, तुमचे दैन्य हरिल. इतुके सांगोनी तापसी, अदृश्य झाला परियेसी. विस्मय करतसे मानसी, विप्रवनिता ते वेळी. विस्मय करुणी घरात, पतीसी सांगे वृत्तांत. दोघे हर्ष निर्भर होत, म्हणती होईल दत्तात्रेय. मध्यान्ह समयी अतिथी काळी, दत्तात्रेय येताती तये वेळी. विमुख न होता तये काळी, भिक्षा मात्र घालिजे. दत्तात्रेयाचे स्थान, माहूर करवीर क्षेत्र खूण. तयाचा वास सदा जाण, पांचाळेश्वर नगरात. ऐकोनी सतीचे बोला, विप्रमणी संतोषला. म्हणे पतिव्रते भले केले, पितर माझे झाले तृप्त. करुणी कर्म पित्रांचे नामी, समर्पावे विष्णूसी आम्ही. साक्षात्कारे आपण येऊनी, भिक्षा केली आम्हा घरी. कृतार्थ झाले पितृगण समस्त, निर्धारे झाले स्वर्गस्थ. साक्षात विष्णू भेटला दत्त, त्रयमूर्ती अवतार. ऐसे नव मास क्रमोनी, प्रसूत झाली शुभदिनी. विप्रे स्नान करुणी, केले जात कर्म ते वेळी. मिळवोनी समस्त विप्रकुळी, जातक वर्तत विती तये वेळी. म्हणती तपस्वी होईल बळी, दीक्षा करता जगद्गुरु.
श्रीपाद म्हणून या कारणे नाम ठेविले तया ब्राह्मणी अवतार केला त्रयमूर्ती आपण भक्तजन तारावया वर्तत असता त्याचे घरी झाला 7 संवत्सरी मुंजी बंधन ते अवसरी करिता झाला द्विजोत्तम बांधिता मुंजी ब्रह्मचारी म्हणता झाला वेदचारी मीमांसा तर्क अति विस्तारी करिता झाला ते वेळी ऐकोनी समस्त नगरलोक विस्मय करीती सकळीक होईल अवतार कारणिक म्हणून बोलती आपणात आचार व्यवहार प्रयश्चित्त समस्तासी आपण बोलत वेदांत भाष्य वेदार्थ सांगता झाला द्विजवरांसी वर्तता ऐसे परियेसी झाला संवत्सर षोडशी विवाह करू म्हणती पुत्रासी माता पिता अवधारा विचार करीती पुत्रासवे बारे लग्न तुवा करावे श्रीपाद म्हणे ऐका भावे माझी वांछा सांगेन कराल विवाह माझा तुम्ही सांगो ऐका विचारा मी वैराग्य स्त्री संगे असेन मी काम्यामुचे ते जवळी ते स्त्रिये वाचुनी आणिक नारी समस्त जाणा माते सरी जरी आणाल ते सुंदरी वरू म्हणती ती वेळी आपण तापसी ब्रह्मचारी योग स्त्रिये वाचोनी नारी हा बोल धरा निर्धारी श्री वल्लभ नाम माझे श्रीपाद श्री वल्लभ ऐसे नाम झाले त्रयमूर्ती कैसे पितया ते म्हणत असे जाऊ उत्तर पंथासी ऐकोने पुत्राचे वचन आठविले पूर्व सूचना भिक्षुके सांगितले जी खूण सत्य झाली म्हणत असे न म्हणावे पुत्र यासी अवतार पुरुष तापसी जैसे याचे वसे मानसी तैसे करावे म्हणती माता पिता निश्चय करुणी आपले मनी पुत्रासी म्हणती जनक जननी होतो आशाबद्ध होऊनी प्रतिपाळीसी म्हणून या ऐसे मनी व्याकुळित डोळा निघती अश्रुपात माता पडिली मूर्छागत पुत्र स्नेहे करुणिया देखोनी मातेचे दुःख संबोखतसे परमपुरुष उठून आपुला करकमळीके अश्रुपात पुसतसे अहो माते न करी चिंता जे जे वांछिसी ते देईनाता दृढ करुणी चित्ता राहा सुखे नांदत वारे तुझ करिता आपण दुःख विसरले संपूर्ण रक्षसी आम्हा म्हातारपणी दैन्या वेगळे करीसी म्हणून पुत्र असती आपणा दोन पाय पांगुळ अक्षहीन त्याते पोसावे आता कवणे आमुते कोण रक्षिल ऐकोनी जननीचे वचन अवलोकी तसे अमृत नयने पुत्र झाले दोघे सगुण आली दृष्टी चरणाधिक वेदशास्त्रादी व्याकरण सर्व म्हणती तत्क्षण दोघे येऊनी लागती चरणा कृतार्थ झालो म्हणून या अश्वासुनी ते वेळी दिधलावर तात्काळी पुत्र पौत्रादी नांदाल प्रबळी स्त्रिया युक्त सनातन सेवा कराल जनक जननी पावाल सुख महाज्ञानी इह सौख्य पावोनी व्हाल मुक्त हे निश्चित ऐसे बोलोनी तयासी संबोखितसे मातेसी पाहुनी दोघा पुत्रांसी राहता सौख्य पावाल पुत्र दोघे शतायुषी निर्धार धरी हो मानसी कन्या पुत्र होतील त्यासी पौत्र पुत्र पाहाल नयनी अखंड लक्ष्मी यांचे घरी यांचे वंश पारंपरी कीर्तिवंत सचराचरी संपन्न होतील वेदशास्त्री आमची अवज्ञा न करिता निरोप द्यावा औ माता जाणे असे उत्तर पंथा दीक्षा द्यावया साधुजना सांगोनी माता पित्यांसी अदृश्य झाला परियेसी पावला त्वरित पुरी काशी गुप्त रूपे होता तिथे निघाला तेथुनी बद्रीवना भेटी घेऊनी नारायणा अवतार असे आपणा कार्यकारणी मनुष्य देही दीक्षा करावया साधुजना तीर्थे हिंडतसे आपण मनोवेगे मार्गक्रमण आले तेथे गोकर्णासी ऐकोनी सिद्धाचे वचन विनवी नाम धारका आपण ते परीसा श्रुते जन म्हणी सरस्वती गंगाधरू इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनाम धारक संवादे दत्तात्रेय श्रीपादावतार कथनम नाम पंचमोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त।